नमस्कार. चेहरा भोळा अन भानगडी सोळा ही मराठी म्हण अगदी 100% खरी आहे. तरुणाला पगार फक्त 13,000 रुपये आहे, पण याच पट्ट्यानं मैत्रिणीला गिफ्ट म्हणून तब्बल 4 BHK फ्लॅट दिलाय, तर दुसऱ्या मैत्रिणीला 35 लाखांची BMW अलिशान कार दिली. आता एवढं सगळं देण्यासाठी या तरुणाकडे एवढे पैसे आले कुठून, हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. छत्रपती संभाजीनगर इथे कंत्राटी कर्मचारी असलेला हर्षकुमार क्षीरसागर याने सरकारला तब्बल 21,59,38,000 रुपयांचा गंडा घातलेला आहे. हा आकडा ऐकून भल्याभल्यांच्या भुवया उंचवल्याशिवाय राहणार नाहीत. आता हे प्रकरण नेमकं उजेडात आलं कसं, हे पुढे पहा. आता या तरुणाला पगार फक्त 13,000 रुपये, ते पण कंत्राटी पद्धतीने कामाला. यामध्ये हर्षकुमार याच्या बरोबर अजून एक जण आहे. या दोघांनी मिळून इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला तब्बल 21,59,38,000 रुपयांचा या दोघांनी गंडा घातलेला आहे. या पैशातून तरुणाने मैत्रिणीला 4 BHK फ्लॅट आणि दुसऱ्या मैत्रिणीला 35 लाखांची BMW कार गिफ्ट म्हणून दिली आहे, तर स्वतःसाठी BMW बाईक सुद्धा खरेदी केल्या आहेत. शहराच्या एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात डायमंड्सचा गॉगल बनवण्यासाठीही ऑर्डर त्याने दिली होती, तर त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणानेही 35 लाखांची SUV कार खरेदी केलेली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आलं होतं. या खात्यातील संपूर्ण व्यवहार हा संचालकांच्या सहीने आणि धनादेशाद्वारे होतो. मात्र क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा BK जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर ॲक्टिव्ह करून शासनातर्फे आलेली कोट्यावधींची रक्कम स्वतःच्या खात्यावरती वळवली. ही बाब विभागीय संचालकांच्या 6 महिन्यांच्या नंतर लक्षात आली. क्षीरसागर याने उपसंचालकांचे नाव आणि बनावट सहीचा वापर करून बँकेला बनावट पत्र पाठवलं. आत्तापर्यंत क्षीरसागर आणि शेट्टी याच्या खात्यावर 59 कोटी आलेले आहेत. विभागीय क्रीडा संकुलात नोंदी करणे, पत्रव्यवहार करणे, बँकेचे व्यवहार सांभाळणे हे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते. आता या दोघांच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम आल्यानंतर आयकर विभागाने ह्या गोष्टीकडे लक्ष का दिलं नाही, हा प्रश्न लोकांच्या मनात उभा राहत आहे.